शेतकरी मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपली कालवड संगोपनाची जी काही सिरीज आहे त्याच्यामध्ये. आणि आज आपण कालवड संगोपनामधले जे काही सिरीज आहे याच्यामध्ये कालवडीमध्ये चीक पाजण्यासंदर्भात जे काही शेतकरी लोकांचे भ्रम आहेत किंवा काही चुकीच्या बाबी लोकांनी डोक्यात ठेवलेल्या आहेत या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आणि याच्यामध्ये आपण कालवडीला चीक कधी आणि किती द्यावे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. पहिली तर गोष्ट आहे की कालवडीला आपण चीक पहिल्या साधारणतः 1 तासाच्या आतमध्ये देणं खूप गरजेचं आहे. आणि याच गोष्टी संदर्भात दररोज शेतकऱ्यांमध्ये खूप सारे भ्रम आहेत की कालवडीला जर चीक लवकर पाजला किंवा गायचा चीक जर लवकर काढला तर गाय बसून जाते, कॅल्शियम डाऊन होतं. तर असं कुठल्याही प्रकारचा विषय नसतो किंवा त्याचा काही संबंध नाही. कालवडीसाठी चीक शरीरामध्ये गायच्या बनलेला असतो आणि त्याच्यावरती कालवडीचा हक्क असतो. तर कालवडीला त्या दृष्टिकोनातून कालवडीला पहिल्या 1 तासामध्ये चीक जाणं खूप अत्यंत गरजेचं आहे. तर यातली महत्वाची बाब जी आहे शेतकऱ्यांसाठी, तर पहिल्या 1 तासामध्ये कालवडीला चीक जाणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरी बाब म्हणजे कमीत कमी कालवडीला पहिल्या तासामध्ये तर जाणंच गरजेचं आहे, पण 6 तासाच्या अगोदर जाणं गरजेचं आहे. म्हणजे 1 तासात तर देणंच गरजेचं आहे, पण तिथून पुढे 6 तासाच्या आतमध्येही कालवडीला कमीत कमी तो चीक देणं गरजेचं आहे. म्हणजे त्याचं कारण आहे की कालवडीच्या आतड्यांमधले जे काही छिद्र असतात त्यांची शोषण क्षमता किंवा कालवड्याची काय आतड्यांची शोषण क्षमता जी असते, छिद्र म्हणता येत नाही, किंवा कालवड्यांच्या आतड्यांची जी काही शोषण क्षमता असते त्या शोषण क्षमता जी आहे ती साधारणतः 6 तासापर्यंत खूप जास्त प्रमाणात असते. म्हणून कालवडीला जेवढा आपण चीक पाजल तेवढा चीक जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कालवडीला शोषला जातो, आतड्यांद्वारे तो शोषला जातो. त्याच्यामुळं 6 तासाच्या आतमध्ये आपण चीक पाजणं तितकंच गरजेचं आहे. तर चीक शोषणं म्हणजे काय, तर त्या अँटीबॉडीज ज्या आहेत दुधामधल्या त्या अँटीबॉडीजचं ॲब्सॉर्प्शन जे आहे म्हणजे शोषण जे आहे ते चांगल्या प्रमाणे होतं. म्हणून आपण 6 तासाच्या अगोदर आणि 1 तासाचा पहिल्या 1 तासापासून ते 6 तासापर्यंत आपण चीक देण्याचा तो कालावधी जो आहे तो खूप गरजेचा. कालवडीला चीक किती द्यायला पाहिजे, जसं आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये पाहिलं की कालवडीला चीक किती द्यायला पाहिजे. तर कालवडीला चीक जो आहे तो वजनाच्या 10%, वजनाच्या कोणत्या म्हणजे जन्मलेलं जे काही वजन आहे कालवडीचं त्या वजनाच्या 10% चीक पाजणं हे खूप गरजेचं आहे आणि अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर पाहायला गेला आपण तर कालवड जर 25 किलोची झाली तर त्या कालवडीला साधारणतः 2.5 लिटरपर्यंत चीक पाजणं गरजेचं आहे. दुसरं उदाहरण पाहूयात, कालवड जर 30 किलोची झाली तर आपण त्या कालवडीला 3 लिटर चीक पाजणं गरजेचं आहे. कालवड जर 35 किलोची झाली तर कालवडीला आपण कमीत कमी 3.5 लिटर चीक पाजणं गरजेचं आहे. तिथून पुढच्या 12 तासानंतर कालवडीला कमीत कमी तो जो चीक आहे तो 3 लिटरच्या आसपासही गेला पाहिजे. तोही तितकंच महत्वाचा आहे. 12 तासानंतर तिचं जे काही चिकाचं परत पाजणं आहे तेही तेवढंच महत्वाचं आहे की त्या चिकाची क्वालिटी कशी असायला पाहिजे किंवा ती कोलेस्ट्रमची क्वालिटी जी आहे ती कशी असायला पाहिजे. तर तो चीक जो आहे तो जाड असावा, पिवळसर त्याचा रंग असावा, स्वच्छ असावा आणि त्याचं ब्रिक्स सायंटिफिक दृष्ट्या किंवा वैज्ञानिक दृष्ट्या जर पाहायला गेलं, आता तेवढे आपल्याकडे अजून दृष्टिकोन आलेला नाही किंवा आपण तिथपर्यंत अजून पोहोचलेलं नाही, शेतकरी तिथपर्यंत पोहोचलेलं नाही. तर थोडंसं आतमध्ये जाऊन जर पाहायला म्हटलं तर कालवडीच्या चिकाचा जो ब्रिक्स जो असतो, ब्रिक्स रिडिंग जे असतं तर ते 22% असणं गरजेचं आहे. तर तो चीक जो आहे तो चांगला मानला जातो. त्यानंतर अजून काही थोड्याशा एक महत्वाच्या टिप्स आहे याच्यामध्ये की चीक जो आहे तो पहिल्या 2 तासामध्ये काढणं गायीचा सगळ्यात सर्वोत्तम मानलं जातं. म्हणजे आपल्याकडे शेतकऱ्यांचा जो काही प्रॉब्लेम आहे की चीक काढल्यानंतर गाय बसते, ह्या गोष्टी भ्रमातल्या आहेत की असं नाही, असं कधीही होत नाही की चीक काढल्यानंतरच गाय बसते, कॅल्शियम कमी होतं. तर गायीला खाली करणं किंवा गायीच्या सडातून तिला चीक काढणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर मास्टायटिस झालेल्या गायीचा जो चीक आहे, आता काही गायींमध्ये मास्टायटिस जो पाहायला भेटतो आपल्याला, विण्या अगोदरही काही गायींना मास्टायटिस होतो, विल्यानंतरही काही गायींना मास्टायटिस पाहायला भेटतो. तर मास्टायटिस झालेल्या गायींचा चीक पाजणं गायीसाठी थोडंसं धोकादायक ठरू शकतं. चिकाला गरम करणं किंवा चीक गरम करणं ही चुकीची पद्धत आहे. चीक आहे त्या कंडिशनला जो निघलेला आहे त्या गायीला त्या प्रमाणामध्ये कालवडीला देणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला साठवायचं म्हटलं 12 तासानंतर जो चीक काढलेला आहे तो तुम्हाला आहे तसा चीक त्यातला शिल्लक राहिला, उदाहरणार्थ गायीचा चीक साधारणतः 5 ते 7 लिटरपर्यंत निघला तुम्हाला, तर त्यातला उरलेला चीक जर तुम्हाला साठवायचा असेल तर तो चीक जो तुम्ही साठवायचा म्हटलं तर तुम्ही तुमच्या फ्रीजर घरी असेल, चांगला फ्रीजर, कुणाकडे डीप फ्रीजर असतो, तर -20 डिग्री सेल्सिअसला तुम्ही तो चीक
व्यवस्थितरित्या स्टोअर करू शकता आणि तो तुमच्या कालवडीनंतर नॉर्मल टेम्परेचर आणून तुम्ही पाजू शकता. हे झालं आजचं कालवड संगोपनामधला चीक कशा प्रकारे द्यावा आणि किती द्यावा या संदर्भातचा जो काही थोडासा छोटासा मार्गदर्शनवरती व्हिडिओ होता. आणि अशाच अजून काही व्हिडिओसाठी शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये लिहावं, तर त्या संदर्भात आपण व्हिडिओ अजून नवीन नवीन शेतकऱ्यांसाठी आणू. दुधाच्या वाढीमध्ये अशाच नवीन नवीन टिप्समुळे काहीतरी फायदा होईल असेच आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आणत असतो. तर अजून काही व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा.